अजून कोणी बाकी असेल तर कृपा करून लवकर पुढे या, जायचं आहे. सनातन राज्याची आशा असलेले वारीस आहोत. हे स्वर्गातील बाप्पा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवितो की तू आपणाला अनुग्रह देऊन आम्हास असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि जी सत्कर्म करावी म्हणून तू नियोजले आहेस ती आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा तार, येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आत्मा याचा आशीर्वाद इथं बसलेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीवर तुझा आशीर्वाद आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. कोण बोलो की देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसाचा त्याचा प्रसाद हो. आम्ही तुला स्तुतितो, आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुला भजतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महान गौरवासाठी आम्ही तुझी उपासना करतो. हे प्रभु देवा, स्वर्गातील राजा, सर्व संपत्त देवा, हे प्रभु एक पुत्र येशू ख्रिस्ता, हे पवित्र देवा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे जगाचे पाप हरण करणाऱ्या आमची
दिवसामध्ये मालेगाव सेंट पॉल चर्च ख्रिस्त मंडळी ही मोठ्या उत्साहाने आनंदाने हर्षाने हा सण साजरा करीत आहे। आणि आत्ताच आमच्या मंडळीच्या सेक्रेटरी मॅडम यांच्या प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी परंपरा, ही जी रूढी आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून राष्ट्रीय एकात्मता संघ जो आहे तो, आणि त्याचबरोबर आपल्या मालेगाव शहरातले आयुक्त साहेब, प्रांत अधिकारी, त्याचप्रमाणे आमचे लाडके मालेगाव शहरचे पालकमंत्री आमचे दादासाहेब भुसेजी आणि सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर, हे आमच्या आपल्या ख्रिस्ती समाजाला येऊन शुभेच्छा देणं आणि देतात, ही आमच्या समाजाला भूषणवाईट ही बातमी आहे। आणि आम्ही खरोखर त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही त्यांचे खूप मनापासून आभार मानतो। आपल्या बराच वेळ सण आहे, बराच वेळ जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज या ठिकाणी त्यांचे पाऊल लागलेले आहेत, याबद्दल मी संपूर्ण सेंट पॉल चर्च मंडळीचे सर्व लहान तो सभासद, त्याचप्रमाणे आमच्या चर्च कमिटीचे सर्व पदाधिकारी, चर्च कमिटीचे मेंबर, प्रियांनो, मी आज एकच गोष्ट सांगू इच्छितो की मालेगाव या शहरामध्ये हा आमचा ख्रिस्ती समाज जो आहे हा अल्पसा समाज आहे, फार मोठ्या प्रमाणात नाहीये। आणि मी या ठिकाणी जवळ एक 10 महिने झाले या ठिकाणी आलेलो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत। आणि यावेळेस आल्यानंतर मला खूप अभिमान वाटला की एवढी मोठी हस्ती आज मालेगाव शहरातले प्रमुख मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले आमचे प्रांत साहेब, आमचे पालकमंत्री दादा भुसे साहेब व सर्व समितीचे सर्व पदाधिकारी, चेअरमन, सर्व सभासद
या सर्व या आमच्या मंडळीला भेट देतात आणि आमचं ख्रिस्ती समाज जो हा शांतीप्रिय समाज आहे. आम्ही कुठल्या गोष्टीचा आम्ही विषय घेऊन रस्त्यावर उतरत नाही किंवा कुठला हंगाम नाही किंवा आरडाओरडा नाही. हा शांतीप्रिय समाज आहे आणि आमच्या समाजामध्ये मला आज सांगू द्या की मी साहेबांना विनंती करल की आमच्या समाजाकडं दुर्लक्ष न करता आमच्या समाजाकडे थोडंसं लक्ष घालावं. आमच्यात फार मोठ्या काही योजना नाही किंवा फार मोठी मागणी नाही किंवा काही नाही, परंतु थोडीफार जी आहे ती आम्हाला ती पूर्ण आपण करून द्याल. ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ, आपण बसू बोलू, त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे हीच अपेक्षा करतो की आपण आमच्या छोट्याशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आपण पूर्ण कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि प्रियांनो, आज या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. मी प्रिस्ट या नात्याने आपले सर्वांचे स्वागतही करतो आणि पुढचा कार्यक्रम आमच्या मॅडम आहे त्यांच्या स्वाधीन करतो. थँक्यू व्हेरी मच. पासून सेंट पॉल चर्च तर्फे स्वागत करते, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता समितीचे सर्व सदस्य आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले नामदार माननीय दादासाहेब भुसेजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांची सेंट पॉल चर्च तर्फे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते सर. त्याचप्रमाणे अध्यक्ष प्रांत साहेब माननीय नितीन सरगीर साहेब यांचे देखील मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता यांचे देखील स्वागत करते. केवळ आप्पा हिरे यांचे स्वागत करते. त्याचप्रमाणे सचिव आमचे आदरणीय सर माधवराव जोशी यांचे देखील मी मनापासून आभार मानते इथे आल्याबद्दल. त्याचप्रमाणे सहसचिव मधुकर केदारे यांचे देखील मी स्वागत करते. सर्व मान्यवरांचे हॅपी क्रिसमस या शुभ दिवसाच्या मी सर्व बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. मनपूर्वक धन्यवाद आणि खरे परिवार आणि सारा फाउंडेशन तर्फे आपले खूप खूप आभार मानतो. बबलू इकडे बघ. एक मिनिट बबलू थांब. तुम्ही व्हिडिओ घ्या. ठिकाणी आज साजरा होतो आहे. तर या कार्यक्रमाला नुकतेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी देखील भेट दिली. त्यांनी देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या चर्चचे पदाधिकारी आपले काळे साहेब, त्याचबरोबर खरे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रीय एकात्मता समिती आणि शांतता समितीचे सगळे सदस्य, जोशी काका एवढं वय असताना देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू भगिनी,
खरं तर आपण बघतोय की मालेगावमध्ये मी आल्यापासून बघतोय की राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने वर्षभर निरनिराळे कार्यक्रम साजरे केले जातात. तर त्याच्यातलाच हा नाताळाचा जो सण आहे त्याचा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे आणि हा या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. या ठिकाणी आपण सगळ्या जण या ठिकाणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहात. तर आपल्या सगळ्यांना मी राष्ट्रीय एकात्मता कमिटी आणि शांतता समितीच्या वतीनं नाताळाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपलं जे काही नवीन वर्ष जानेवारीपासून सुरू होत आहे त्या नवीन वर्षाच्या देखील आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आम्हा सगळ्यांना आमंत्रित करा त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.